आणि वरती बघा आपला महाराजांचा ध्वज फडकतो तिथे. आपल्याला त्याच पॉईंटला जायचं आहे, कारण की आज बघू शकता तुम्ही आता आपण गुफेत आलो. हा आहे ना तो नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0.1 आपल्या चॅनलला नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी आज आपण जाणार आहे घनगड हा किल्ला बघण्यासाठी. तर आत्ता आम्ही खालीच होतो थोडा आणि ट्रेक आता चालू केलेला आहे. तर थोडंही वरती आलेलं थोडं, बाकी काहीच नाही. आणि समोरला पण माकड दिसलेलं आहे आपल्याला. तर मंडळी बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या जास्तीत जास्त गड किल्ले आहेत ना ते लहान लहान मुलांना दाखवायचे आहेत, कारण की येणाऱ्या पिढीला आपले गड किल्ले बघायचे आहेत. म्हणून मी हा ट्रेक करतो आणि हा पूर्ण गड किल्ला आहे ना तो एक्सप्लोअर करतो तुमच्यापर्यंत. तर नमस्कार मंडळी, तर आता बघूया. तर आपण झालेलं आहे घनगड हा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. तर घनगड किल्ला जाण्यासाठी बघा पहिल्यांदा इथं सूचना दिलेल्या आहे, म्हणजे इथे कोणकोणते प्राणी येतात त्यांच्यापासून आपल्याला पहिले संरक्षण करायचं आहे. तर ते बघून आता आपण चाललो बघा. आणि किल्ल्याला जाण्यासाठी मार्ग पण फक्त एकच होता, तो पण विसा बघा मधीतूनच खाई गेलेली होती, त्याच्यातूनच आम्ही उडी मारून पुढे चाललो. तर किल्ला असा आहे की घनगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही कधी आलो केव्हा आलो ते आम्हाला समजलं नाही. तर चला मंडळी, असंच आता मी तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये एक घनगड हा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी नेतोय. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बघत राहा आणि भरपूर मजा येणार आहे. तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला जाऊ आपण घनगड किल्ला हा एक्सप्लोअर करायला. तर चला मंडळी आपल्या गड किल्ल्याला म्हणजे आता सुरुवात करू. तर पायथ्यापासून आपण थोडं चालत आलो वरती आणि आता जाऊ आपण वर. तर चला आपले 3 पार्टनर वरती आहेत बघा, 3 पार्टनर वरती आहेत आपले आणि आपण खाली आहेत. तर चला मंडळी हा तर आता बघा इथूनच किल्ल्याचा थोडाफार नजारा दिसतोय, बुरुज दिसतं तिथून. तर तुम्हाला पण इथून कदाचित दिसत असेल, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर बघत राहा मंडळी, असाच व्हिडिओमध्ये बघत राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपले गड किल्ले सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तर चला मंडळी बघा. हर हर महादेव. तर मंडळी आता बघा घणेश्वर मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाचं मंदिर बघायला आपण चाललोत आता आतमध्ये. तर चला मंडळी बघूया आता महादेवाची इथे म्हणजे लिंग आहे. तर ती लिंग बघू आपण कशी आहे कशी नाही, कारण की ती पाषाणीच होती आणि ती आत्तापर्यंत आहे तशीच आहे. आणि इथं पाषाणी अशा मूर्त्या पण इथे लागलेल्या होत्या. आणि प्लस आम्ही बघितलेलं आहे नंदी. आणि बघूया इथे जरा सूचना दिलेली आहे, ती सूचना बघा, सूचना जरा बाळगा. आणि आता आम्ही नंदी बघायला गेलो तर नंदीची आहे ना म्हणजे मान अलग होती आणि धड एकाकडे होता. तर तेच बघून आम्हाला लय पश्चाताप झालं, कारण की अजून सर इथं काही सुधारणा झाली नाही. तर बघा पिंड पण तीच होती, म्हणजे जुन्यामध्येच होती पिंड. तर ती बघून आता आपण चाललो आता मंदिराकडं. तर बघा गारजाई मंदिर होता, म्हणजे देवीचं मंदिर आहे. तर त्या देवीच्या मंदिराला आपण म्हणतो की तिथे पण जरा दर्शन घेतला आईचा आणि नंतर मग तिथून पण आपण आता निघणार आहोत. तर बघा मूर्त मी बघितली तेव्हा ती एकदम मूर्त म्हणजे जुन्या काळातलीच होती, म्हणजे पाषाणी होती. तर ती पाषाणी म्हणजे जेव्हा हा किल्ला असेल ना तेव्हाचीच ही मूर्त होती, तेव्हाच बोलण्याचं एवढंच फक्त. तर तुम्ही मूर्त आहे ना बघा पूर्ण. आणि बघा आता इथे ज्या लेण्या वगैरे होते ना त्या तुम्हाला मी दाखवते. तर लेण्या पण एवढे सुबक आणि एकदम चांगल्या होत्या ना, कारण की त्यांची आताची जी म्हणजे डिझाईन पण होती ना ती पण त्याच काळातली होती, म्हणजे काहीच म्हणजे बदल नव्हता, जसं आहे तसंच होतं. आणि आता किल्ल्यावर वरती जाण्यासाठी आम्हाला पायऱ्या नव्हत्या. तर ते पण जरा आम्हाला जरा वाटलं की बाबा पायऱ्या असत्या तर जरा बरं वाटलं असतं, कारण की चढताना न उतरताना जरा पाय घसरेल ह्याची तुम्ही काळजी घ्या आणि चांगल्या प्रकारे तुम्ही किल्ल्यावरती चढा. तर मंडळी वर गेलो आणि आम्हाला मार्कंड पॉईंट दिसला. मार्कंड पॉईंट असा आहे की तिथून एक दगड आहे, त्या दगडीवरून आहे ना फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे चांगले येतात. पण आपल्या रिक्सवर फोटो व्हिडिओ काढू शकता, कारण की
गडावर गेल्यावर नुसतंच फोटो आणि व्हिडिओ काढू नका, कारण की आपली जी संस्कृती आहे ती आपण जपायचा प्रयत्न करू. तर चला मंडळी, आता जाऊन पण पूर्णपणे नजारा बघतून आणि नंतर मग तुम्हाला गड एक्सप्लोर करू. तर चला मंडळी, वरती पण अजून चांगला व्ह्यू आहे, तो व्ह्यू घेऊ. चला आपण पहिले. जय श्रीराम. वा बघा मंडळी, जय श्रीराम. ट्रेकिंग किल्ले बघायला येशील काय? बघ मला, बघ किल्ले. जय श्रीराम. इथे बघूया पूर्ण गेली तिकडे. हा, तर काय बघू शकता तुम्ही. बघा व्ह्यू बघा. गोल गोल आहे आता. इथं बघा आपला एवढं गुफा पहिला हलून कामच झाला. त्यात गाय बघू शकता तुम्ही. आता आपण गुफेत आलो. हा आहे ना, तो पाऊस पडल्यानंतर पावसामुळे ते हा आरोसाला आलेला आहे. हा भाग बघा पूर्ण तात्याला खोदून मस्त की थोडा कुंडी टाईप बनवलेला आहे, म्हणजे जेणेकरून आगमजीचा पोला पण आहे गाईस. आगमजीचा नाही तो कुंभारणीचा आहे. तर गाईस बघू शकता तुम्ही. बघा थंड वाटते. इकडे अजून आहे. तर बघा गाईस, अजून थोडं पुढे जाऊया. पडलो तर डायरेक्ट खाली. पैसे बाबा एवढाच आहे वाटतं का? हाय पूर्ण काय असेल पूर्ण. तर गाय तुम्हाला दाखवते बघा. खालचा नजर बघा बघा. तर काय बघा, कारवीची फुला. कोण बोलतंय गडावर नाही? ही बघा गडावरच आहे. बरेच आहेत, पण आता तो मोसम गेलेला आहे कारवीच्या फुलांचा. तर बघा गाईस, कारवीची फुला. तर बघा मंडळी, आता महादरवाजा आलेला आहे, थोडंच अंतरावर आहे. तर चला जाऊ पहिले महादरवाजा बघू. चला बघा आजचा पण बांधकाम बघा कसं आहे कसं नाही. असाच वाटते तसा भक्कम होता, पण पहिल्यासारखा नाही, थोडाफार तरी ढासळलेला प्रमाणे. तर बघा मंडळी, हा महादरवाजा आहे आणि तटबंदीची सूचना दिलेली आहेत. हे काय पाण्याची टाकी? तर बघा मंडळी, हा धान्याचा कोठार आहे. या बाजूला पण आहे. तर मंडळी बघा, तर दगडाची कशी म्हणजे
हे पडलेला आहे ना. तर मंडळी बघा त्या कोपऱ्यातून आहे ना तो दगड खाली पडलाय आणि तो कसा राहिलाय ते तुम्हाला पण दिसत आहे. तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा मंडळी तुम्हाला लय छान वाटेल. तो बघा तो त्यावरून आहे ना तिथून पडलाय आणि हा पूर्ण दगड बघा पूर्ण कशी गॅप राहिलेली आहे. ते मी तुम्हाला गॅप दाखवते पहिले कसे आहे कसे नाही. हे बघा कशी गॅप आहे. आणि गायज वारा येते ना, वारा एकदम थंडगार, एसीच्याहून जास्त भारी. आणि जर खरी मजा आहे ना तुम्हाला गड किल्ल्यांवर येईल. तर बघा कशा खोब्या बनवल्या ते काय ते देव आहेत काय. तर बघा मंडळी आपल्या पाशाने देव आहे ते बघा. मूर्ती बघा, या अशा मूर्ती तुम्हाला फक्त बघा मंडळी मूर्ती बघा, अशा मूर्ती फक्त तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये दिसतील. ह्या आता पण रिअल आहे तिथं. तर बघा मंडळी कसला व्ह्यू येते जबरदस्त. तर मग मंडळी इथंशी आहे ना, इथंशी आपला सैन्य राहत होता. आणि इथून हे जे तुम्हाला छिद्र दिसतात ना, या छिद्रातून तोफड लावायची आणि सैन्यांना ठार करायचं. तर बघा अशा प्रकारे इथं पण हा एक म्हणजे सर्कल आहे आणि त्या साईडला एक सर्कल आहे. म्हणजे आपल्या महादरवाजाच्या समोरला 2 असं सैनिक राहतात तिथे आणि इथून सैन्यांना मार घालवतात. ते बघा आता या खालून सैन्यांना मार घालवलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही मंडळी अशा प्रकारे इथे सैन्य राहतात. आणि ही तटबंदी ती पहिल्या म्हणजे ही तटबंदी आहे ना आत्तापर्यंत ही कमरेपर्यंतच आहे. मेन म्हणजे आता कमरेपर्यंतच आहे बघा, कमरेपर्यंतच आहे. पहिले ही तटबंदी आहे ना ती पूर्ण उंच होती म्हणजे तशा प्रकारे. त्या बाजूची बघा कशी तटबंदी आहे, पूर्ण माणूस कवर होईल एवढी मोठी तटबंदी होती ना. आत्ता ही तटबंदी ढासळलेली आहे म्हणून ही जरा तुम्हाला बघायला जरा विचित्र दिसतं. पण पहिल्याची तटबंदी एकदम मजबूत होती. म्हणजे इंग्रजांनी जेव्हा म्हणजे हल्ला वगैरे केलेला ना तेव्हा ही तटबंदी ढासळलेली आहे. काय बोलशो सांगा. हे कसला क्लायमेट दिसतो. तर बघा मंडळी इथं चढायला सीडी आहे. त्या सीडीच्या सहाय्याने आपण जाऊ वर. मस्त श्रीराम. भीती वाटते ते नको चढू काही नको. तर काय बघू शकता अशा प्रकारे आपल्याला घट चढायला लागतात. आणि ते पिण्याचं पण पाणी आहे. समोरला टाकी आहे माझ्याच बघा, समोर टाकी आहे. हे बघा गाईस समोर टाकी आहे. इथं पाणी पिण्याचं आहे. पण आता जरा ते आहे जरा बऱ्यापैकी चांगलंच पाणी आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि चला मंडळी गावाला थोडा वरती काहीच बघा म्हणजे डेंजर असं वाटतं की जरा भीती वाटते. ब्लॉगर पाटील आलाय. काय बघू शकता म्हणजे चढायला आणि हात धरायला बघा ही केबल दिली आहे. केबलच्या सहाय्याने आपल्याला वर जायचं आहे. आणि खाली फक्त खाई जास्त काही नाही. या पायरीवर चाललो ना हे काय या पायरीवर फक्त मजा असते का ना. तर बघा आवडत बघा काय झालं. पायऱ्या खपल्या बघा. होऊ शकतो इथे पण पाण्याची टाकी आहे. तर बघा मंडळी इथे पण पाण्याच्या टाक्या आहेत. जास्तीत जास्त गडावर फक्त पाण्याच्या टाक्या असतील.
बघा, कारण की साईनांना म्हणजे मावले आपले होते ना, त्या मावल्यांना जास्तीत जास्त पाण्याची गरज असायची. तर खालून पाणी आणणं योग्य नव्हतं, म्हणून गडावरच पाण्याच्या टाक्यावर योग्य केल्या महाराजांनी आपल्या. तर बघा, महाराज पहिले आपल्या मावल्यांचं बघायचं, नंतर मग त्यांचं. चला गायस, हिस्सा कुठला काय काय बघा गायस, हा कुठला तरी कोठार आहे. वाघ काय ठेवते मी तर तू पण चालू झालेले आहे. ऍक्च्युली विषय असा बघायला लागतात. तर मंडळी, गडावर चढणं एवढं सोपं होतं की म्हणजे आम्ही गड आहे ना तो आरामात पूर्ण केला. कारण की चढताना आणि उतरताना आम्हाला कोणतीच म्हणजे अडचण आली नाही. कारण की आम्ही जे चढलो आपल्या मावले जसं चढायचं तसं आपण चढण्याचा जरा प्रयत्न करू. कारण की आपल्या मावल्यांनी जे काय केलेलं आहे आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या महाराजांनी पण, ते अवघं योग्य होतं. कारण की आपल्या महाराजांनी जर स्वराज्य घडवलं नसतं तर आपण आता इथे नसतो. आपण इंग्रज त्यांच्या हाताशी असतो आणि आपले वडील पण. चला मंडळी, बघा अशा प्रकारे आपण किल्ल्यावरती चढतो. काय इथं पाणी टाकी चौकी. तर बघा म्हणजे अशा प्रकारे हे कैद जेल टाईप. चला तर बघा आपली मंडळी चाललेली आहे पुढे हळूहळू. वरती पण बुरुज आहे, तुम्हाला दिसत आहे. हा दिसताव कायच, लय मजा येणार आहे. आपल्या भटकंतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गाईज. तर बघा, किल्ला चढणं एवढं अवघड आहे, पण बघू शकता तुम्ही. बघा गाईज, बुरुज आहे इथे आणि बुरुजजवळ आलेलो आहेत आम्ही. जाऊया वर पहिले. जय श्रीराम. तर बघा मंडळी, हा बुरुज आहे. ह्या बुरुजावरून पण वरतूनच तोफा लढवतात आणि वरती बघा आपला महाराजांचा ध्वज फडकतो तिथे. आपल्याला त्याच पॉईंटला जायचं आहे, कारण की आपल्याला तिथंच जाऊन मस्त की ध्वजजवळ फोटो काढायचे आहेत. तर मंडळी बघू शकता तुम्ही अवधूत. तर बघा मंडळी, हा धान्य कोठार आहे. तर चला मंडळी, आपण जाऊ धान्य कोठारमध्ये आणि बघू कोठारा कसा होता. तर बघा, आत्ताचा कोठारा असा आहे आणि पूर्वीचा जो कोठारा होता ना तो पूर्ण पॅक होता. हा बघा म्हणजे त्रिकोणी साईजमध्ये आहे. पहिले याच्यावर छप्पर वगैरे होते म्हणजे कौलं बिवलं. आता त्या कौलं बिवलं त्या अवस्थेत नाही, कारण की जो मुघलांनी किंवा इंग्रजांनी जो काय म्हणजे आक्रमण केलेला या किल्ल्यावरती, तेव्हा हा पूर्ण नष्ट केला त्याही अगोदरचा किल्ला तो. हां, तर गाईस बघा, आपण गेल्या काहीतरी आठवड्यामध्ये आपण त्या किल्ल्यावर होतो. तोच किल्ला आहे ना तो. तर बघा मंडळी, तोच किल्ला तो आपण गेल्या आठवड्यात ना गेल्या आठवड्यात नाही होतो तिथं आपण. तर गाईज बघा, आपला जो गेल्या आठवड्यामधला तो किल्ला होता. तुम्हाला मी दिसत आहे की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. कारण की मागं आपण त्या किल्ल्यावर गेलेलो. बघा, हाच तो कैलबैल किल्ला. गड चढायला आम्हाला कमीत कमी 30 ते 35 मिनटं लागली. त्याच मिनटामध्ये आम्ही हा गड पूर्णपणे चढलो.
चढताना काहीच वाटलं नाही आणि उतरताना तर एकदमच आम्हाला असं वाटलं की आमचा प्रवास कधी संपला ते आम्हाला समजलं नाही. पण आम्ही गड पहिले चढूनच घेतला आणि चढता चढता अजून वर गेलो. वर जाताना पण आम्हाला म्हणजे चांगले चांगले पॉईंट बघायला भेटले आणि धान्याचा कोठार पण होता, ते पण आम्ही आरामात बघितलं. तर पहिले जाऊ आपण आणि अजून वरती गेल्यावर अजून एक महादरवाजा होता, त्या महादरवाजाकडेच जायचं होतं आपल्याला. तर बघा मंडळी अशा प्रकारे आम्ही आता तिथे एक विहीर होती, त्या विहिरीजवळ आलो आणि तिथेशी आम्ही हातपाय धुवायला सुरुवात केली. आणि हात धुताना आणि पाय धुताना काहीच वाटलं नाही आणि तो पाणी एवढा थंड होता की बोलूच नका तुम्ही, कारण की आपल्या फ्रीजच्या बर्फाशिवाय म्हणजे काहीतरी अलगच होता. तर आम्ही तोंड वगैरे धुवून घेतलं. नंतर मग मला वाटलं की थोडं पाणी पिऊन बघावं. तर आम्ही त्या विहिरीतलं पाणी पिऊन बघितलं तर पाणी एवढा म्हणजे स्वच्छ होता आणि एवढा चांगलं होता, तर एवढा गोड पण होता. आणि ते पिऊन आम्ही नंतर मग इथून आम्ही निघालो. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण टॉपला आलेलो आहेत. आपल्या महाराजांचा जो ध्वज एक नंबर रे, इथून भारी बघा, इथून नजरा मला वाटते उलट. तर बघा मंडळी, आपण महाराजांचा ध्वज आहे त्या ध्वजच्या इथं जाणार आहेत आणि तो ध्वज जिथं फडकते तिथं आपण जरा एक फोटो काढू, कारण की आपल्या महाराजांची जी परंपरा आहे, कारण की या भगव्यांनीच रक्त किती सांडलेलं आहे या भगव्यासाठी ते आपल्याला माहीत आहे आणि आपल्याला दिसत पण आहे. तर बघा मंडळी, हा महाराजांचा ध्वज आणि हाच तो स्वर्ग. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी भरपूर काय केलेलं आहे. तर आपण त्यांच्यासाठी एवढं पण नाही करू शकत, कारण की आपण जे गड किल्ले बघायला जाणार त्या गड किल्ल्यांवर नेहमी कचरा वगैरे असतो. तर ते कचरा अगोदर ठेवूच नका, कारण की का आपल्या महाराजांनी आपल्याला एवढं काय दिलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण थोडं तरी काय करू शकतो. तर मंडळी, असंच बघत राहा. तर मंडळी, आम्हाला आहे ना पिण्यासाठी पाणी नव्हता. तर तिथे एक विहीर होती, म्हणजेच होता जरा कुंड. त्या कुंडातून आम्ही पाणी घ्यायला सुरुवात केली, कारण की त्या कुंडातला पाणी एवढा म्हणजे थंड होता ना की तुम्हाला फ्रीजची पण गरज लागणार नाही. मग ते पाणी घेतलं आम्ही आणि हाच पाणी आम्ही आता पिण्यासाठी योग्य ठरवला. रायगडवरचं वेगळं आहे, ही वेगळं सेम आहे. तर काय बघू शकता तुम्ही, महाराजांच्या काळामध्ये अशा बाथरूम होते आणि एक नाही सलग असे 2-3 म्हणजे असे बरेच ठिकाणी असे बाथरूम आहेत. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे बाथरूम होता. इथून म्हणजे तर चला मंडळी, व्हिडिओ कशी आहे कशी नाही सांगा मला आणि कमेंट मारा, कारण की आपल्या आता या ब्लॉगला एंड करायचा टाईम आलेला आहे. जेणेकरून आता आपण अशाच प्रकारचे दुसरा एक किल्ला बघायला जाणार आहे. तर मंडळी, असंच बघत राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी, या ब्लॉगला तर एंड करते आणि भेटू अशा एक नवीन गड किल्ल्यासोबत आणि नवीन ब्लॉगसोबत. तर चला मंडळी, बाय बाय.